घरची चव या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। पारंपरिक पद्धतीने अगदी कमी साहित्यात आणि एक सिक्रेट मसाला वापरून डाळीची आमटी बनवणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यासाठी कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। दररोजच्या जेवणात डाळ भात असतोच, पण या खास पद्धतीने आमटी बनवली तर सर्वजणच आवडीने खातील। तूर डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे। कुकरमध्ये पाणी घालूया। 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। डाळ शिजवताना यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आहे। थोडेसे मीठ घातलेले आहे। 4 ते 5 थेंब तेलाचे टाकायचे आहेत आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे। यामुळे डाळ लवकर शिजते आणि डाळ चवीला खूप छान लागते। कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून डाळ छान शिजवून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। तेल गरम झाले की फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की पाव चमचा मेथीदाणे टाकलेले आहेत। 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालूया। फोडणीचा छान खमंग वास सुटलेला आहे। यामध्ये आता 1 टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालूया। टोमॅटो तेलामध्ये छान परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटं टोमॅटो छान परतून झालेला आहे। अर्धा चमचा हिंग घातलेली आहे। फोडणीचे मिश्रण छान परतून झालेले आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया। 1 खडा गुळाचा टाकलेला आहे। चिंच टाकलेली आहे। तेलामध्ये छान परतून घेऊया। गॅस मध्यम आचेवर ठेवलेला आहे। चवीनुसार लाल तिखट घातलेले आहे। आता यामध्ये सावित्री ॲग्रोचा चाबूक गोडा मसाला वापरणार आहे। तोच आपला सिक्रेट मसाला आहे। 1 चमचा चाबूक गोडा मसाला घातला आहे। सर्व मसाल्यांचे योग्य प्रमाण असल्यामुळे आमटी चवीला खूप छान लागते। स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर चाबूक गोडा मसाला लगेच ऑर्डर करा। मसाले घरपोच मिळतील। चवीनुसार मीठ घातलेले आहे। डाळ शिजवतानाही मीठ घातलेले, त्या बेतानेच मीठ घालायचे आहे। आता यामध्ये डाळ घालूया। आमटी घट्ट वाटत असेल तर यात अजून थोडेसे पाणी घालू शकता। मसाल्याचा खूप छान सुगंध सुटलेला आहे। 4 ते 5 मिनिटं गॅसच्या मध्यम आचेवर आमटी उकळून घ्यायची आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालूया। 4 ते 5 मिनिटं आमटी छान उकळून घेतलेली आहे। अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीची तुरीच्या डाळीची आमटी सावित्री ॲग्रोचा गोडा मसाला वापरून घरच्या घरी बनवू शकता। चवीला खूपच छान लागते। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदीच आवडीने खातील। महाराष्ट्रीयन पद्धतीची तुरीच्या डाळीची आमटी घरी करून पहा। कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।